बातमीचे प्रायोजक आहेत PG रिसॉर्ट नंदुरबार। बरेच दिवसापासून आपल्या सर्वांना प्रतीक्षा होती की नंदुरबार नगरपालिकेची निवडणूक कधी लागणार। आज जवळजवळ 3 वर्ष होऊन गेले। शहरामध्ये प्रशासकाचा राज आहे। नगरपालिकेची बॉडी नाही, नगरपालिकेमध्ये पाहिजे तशी कामं होत नाही। त्याचं एकमेव कारण आहे की आपल्या हक्काचा नगरसेवक नगराध्यक्ष नंदुरबार नगरपालिकेमध्ये नाहीये। 2017चं चित्र जर तुम्ही पाहिलं तर दादा आणि भैया दोघं एकमेकांच्या विरोधात लढले। एकदम जोर में टक्कर दी। हम ये बाजू में ज्यादा अपेक्षा रखते भी नहीं थे और वो अपेक्षा आपने इनकी 100% पूरी करी। पर जब भैया साहब का अभी इलाज शुरू था, लीलावती हॉस्पिटलला त्यांचं ट्रीटमेंट चालू होतं। भैया साहेबांची रूम होती 1109 आणि स्वर्गीय काकांची रूम होती 1108। वही काका दोनों का रिश्ता पक्का करके चले गए, बोल के गए कि जो हुआ वो भूल जाओ। इसके बाद में अगर शहर का विकास करना है तो तुम दोनों को एक होना पड़ेगा। और काका की ख्वाहिश आज हम दोनों परिवार मिलके 100% नंदुरबार नगर पालिका में पूरी करेंगे, इतना हमारा मानस है। आमचे विरोधक आले होते। खरं म्हणजे आमची लढाई भाजप सोबत नाही असं म्हटलं तरी चालणार। आम्ही जे लढतोय ती फक्त गावीत सेनेसमोर लढतोय। ज्या माणसांनी भाजपला RSS ला बाजूला ठेवून दिलं आणि अनधिकृतपणे पक्षाचा ताबा घेतला, आज ते असे फिरतात जसं पक्षाचा मालकच ते लोक आहेत। त्यांचं बोलणं बघा, त्यांची भाषणं ऐका। जेव्हा जेव्हा भाषणाला सुरुवात करतात ते स्वतः काय करणार हे कधी सांगत नाही, पण मागं काय चुका होऊन गेल्या याच्यावरती बोलतात। ठीक आहे, चुका झाल्या असतील, रस्त्यावर खड्डे पडले असतील, गटारीमधून पाणी एखाद वेळेस लीक होत असेल, काही अडचण नाही, ते दुरुस्त करता येतं। पण जेव्हा तुम्ही मतदारांसमोर या शहरासमोर मतं मागायला जातात, माझी विनंती आहे की तुमचं विजन या शहरासाठी काय। जर तुम्ही सत्तेमध्ये आलात तर या शहराला काय करणार, शहरवासियांसाठी काय करणार हे तुम्ही बोललं पाहिजे, पण ते बोलत नाही। मी आज 4 दिवस होऊन गेले, 3 दिवसापासून प्रत्येक कॉर्नर मीटिंग मध्ये हिनाताईला सांगत राहतो। मी एकदा पहिल्या दिवशी जेव्हा धुळे चौफुलीवरनं येत होतो त्या HP च्या पंपासमोर ताईची सभा चालू होती। गाडीत जाता जाता त्यांचं भाषण ऐकलं। त्या म्हणत होत्या की या शहरामध्ये एवढ्या समस्या आहेत की जर मी बोलायला गेली म्हणे तर मला 2-3 तास कमी पडणार आहे। मी ताईला एवढंच विचारतोय की ताई, तू 10 वर्ष खासदार होती, तुझे पप्पा 22 वर्ष मंत्री होते, 30 वर्ष आमदार आहेत, साहेबांकडे आदिवासी विकास होता, वैद्यकीय मंत्री होते ते। या 30 वर्ष तुझे साहेबांचे आणि 10 वर्ष तुझे, यामध्ये तू शहरासाठी काय काम केलं याच्यावर जरी 3 तास बोलून दाखवलं तरी तुझा सत्कार करायला तयार, पण बोली नाही सकते, काहीच बोलू शकत नाही। त्यांनी आजपर्यंत या शहरासाठी किंवा शहराच्या लोकांसाठी एक काम केलं नाही। मैं जैसा जैसा पूछते जा रहा वैसी वैसी ताई की जबान फिसलते जा रही। काल बहुतेक गौरव अण्णाच्या वार्डामध्ये होते, तर म्हणे काँग्रेसचा जसा एक पप्पू आहे तसा शिवसेनेचा भी एक पप्पू आहे। ठीक आहे, तुमचा उमेदवार भी काँग्रेस मधूनच आलाय, पण ताई माझी विनंती आहे, पप्पू भोळ्या माणसाला म्हणतात, शहराला पप्पू चालेल पण तुमच्यासारख्या बंटी बबली नाही चालणार जो शहर गुंडाळून निघून जातील।
दोन परिवार एकत्र आहेत. दोघं परिवारावरती आजपर्यंत कोणी भ्रष्टाचाराचा आरोप लावला नाही आणि पुढे लावू शकत नाही. पण तुम्ही उत्तर द्या की तुमच्या वडिलांवरती 6,500 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप आहे, त्याच्यावर काय बोलत नाही. तुमची बहीण जिल्हा परिषदेमध्ये 100 कोटीचे रस्ते खाऊन गेली, त्याच्यावर काय बोलत नाही. गाय जो आपल्या हिंदू धर्माचं प्रतीक आहे, गाय मध्ये बी पैसे खाणारे हेच यांचीच माणसं आणि हिंदुत्वावरती मत मागायला बी पुढं हेच लोक येतात. हे कसलं हिंदुत्व आहे यांचं? कशा गोष्टीवरती हे मत मागायचं यांना अधिकार आहे? सगळ्या प्रकल्पांची चौकशी चालू आहे, पण यांचा परिवार सोडलं तर अख्खी दुनिया काळी आहे, हेच एकटे पांढरे आहेत असं यांचं कांगाव आहे. काय नाही झालं 20 वर्षामध्ये नंदुरबार शहरामध्ये, त्याच्यात दोघं परिवाराचा हिस्सा आहे. मधल्या काळामध्ये दादा आणि साहेब सोबतही होते. शहरामध्ये आज प्रत्येक कॉलनीमध्ये रस्ते, गटार आहे, पाण्याची व्यवस्था आहे. एक दिवसाआड नंदुरबार नगरपालिका प्रत्येक नागरिकाला पाणी देते. 1 घंटा पाणी आता, 1 दिन आड आता. पर बाकी जगहों पे परिस्थिति इतनी खराब है कि 8-8 दिन लोगों को पानी नहीं मिल रहा. पर तुम्ही लोक भाग्यवान आहात. सुदैवानं विरचक धरण 100% भरलंय. आपलं नियोजन कसं आहे की आपण रोज पाणी देऊ शकतो, पण तरी लोक सांगतात की भैया रोज द्यायचं नाही. लोक पाणी सांगतात 1 दिवसाआड बी आम्हाला पाणी पुरतंय, तुम्ही 1 दिवसाआड द्या. 1 दिवसाआड पाणी दिल्यानंतर आपल्याला 2 वर्ष पाणी टिकेल एवढा जलसाठा आज विरचक धरणामध्ये. आपली जेवढी लोकसंख्या 2040 मध्ये राहील तेवढ्या लोकसंख्येचा कॅपॅसिटीचा फिल्ट्रेशन प्लांट आजपासून 10 वर्ष अगोदर नंदुरबार नगरपालिकेने बांधलाय. ही तेव्हाची दूरदृष्टी होती, विचार होता, विजन होता. पण या सगळ्या गोष्टी तुम्हाला कधी समजणार नाही, कारण तुम्ही तेवढा तो विचार केला नाही. तुम्हाला एक गोष्ट 100% माहिती आहे की विरोध कसा करायचा. कोई भी काम रहेगा उसको विरोध कैसा करेंगे. नंदुरबार नगरपालिकेची भव्य इमारत आपण तयार केली. इमारती शहराच्या मध्यभागी हवी असं सर्वांना वाटत होतं. कोर्टाची जागा होती, 1.5 कोटी रुपये आपण देऊन नगरपालिकेने जागा विकत घेतली. जेव्हा प्रस्ताव शासनाकडे पाठवलं त्या नगरपालिकेची किंमत होती 16 कोटी रुपये. साहेब तेव्हा मंत्री होते. साहेबांनी त्या याच्यावरती स्टे आणला, पूर्ण फाईल थांबून ठेवली. 6 वर्ष झाले ती फाईल मंत्रालयामध्ये जशीच्या तशी होती. शेवटी एकनाथ शिंदे साहेब आले. एकनाथ शिंदे साहेबांना विनंती केली, साहेबांनी 1 मिनिटात प्रकरण मंजूर केलं. पण जी नंदुरबार नगरपालिकेची इमारत 16 कोटीला होणार होती ती शेवटी 22 कोटी रुपयाला झाली. पैसा शासनाचा वाया गेला, सामान्य नागरिकांचा वाया गेला. जो भी बनवणार होता तो स्वतःच्या खिशातनं पैसे टाकणारच नव्हता, पण तरी विरोध केला. असं एक बी काम नंदुरबार नगरपालिकेचं नव्हतं ज्याच्यात यांनी विरोध केला नाही. आम्हाला सांगतात की हे खोटे हिंदू आहे. 125 महादेवाचे मंदिर बनवणारी जर कुठली नगरपालिका महाराष्ट्रामध्ये असेल तर ती नंदुरबार नगरपालिका आहे. आपल्या नगरपालिके सोडून कुठल्याच नगरपालिकेने आजपर्यंत शहरामध्ये ओपन स्पेस मध्ये महादेवाचे मंदिर नाही बनवले. आपण विठ्ठल भगवानची मूर्ती बसवणार होतो, अंधारे स्टॉपला मूर्ती बसवायचं नियोजन होतं. त्या हिशोबाने मूर्तीची ऑर्डर दिली. 8 फुटाची मूर्ती होती, त्याला मी विरोध करणारे हेच हिंदू जे मत मागायला आज तुमच्याकडे येत आहे. का सहन झालं नाही त्यांना? काय अडथळा होता? अंधारे चौकामध्ये जर विठ्ठल भगवानची मूर्ती बसली असती तर 4ही बाजूंनी येणाऱ्या रस्त्यावरती जाणाऱ्या माणसाला, वारकऱ्याला त्या देवाचे दर्शन झाले असते. पण त्यांना ते सहन झालं नाही, कारण ते काम ते करत नव्हते, दुसरं करत होते. काही ना काहीतरी आणायचं,
लोकांची दिशाभूल करायची की यांनी आजपर्यंत काही केलं नाही. धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं पुतळा पण आपणच बसवणार आहोत. आपण त्याचं भूमिपूजन केलंय. स्टेट बँकेचा शेजारी जर तुम्ही जाल तर तुम्हाला काम चालू दिसेल. 1-1.5 महिन्याचा विषय, भव्य असं पूर्णकृती पुतळा आपण छत्रपती संभाजी महाराजांचं बसवतो. आम्ही हिंदू आहोत म्हणून करतो. प्रत्येकाला त्याच्या धर्माचा अभिमान आहे, त्याच्यात काही वैर नाही. पण एखाद्याचा धर्म वाईट म्हणून आपलं हिंदुत्व मोठं होईल असं आपल्या हिंदुत्वामध्ये कधी लिहिलेलं नाही, आपल्या गीतेत कधी लिहिलेलं नाही. भगवान बिरसा मुंडा यांची बी पूर्णकृती पुतळा आपणच बसवणार आहोत. त्याची जागेविषयी तो प्रकरण रखडलेला आहे. अशी अनेक कामं मी मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो जी आपण केली. हे 3-4 कामं तर येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. विरचक धरणावरती पर्यटन विभागाला आपण प्रस्ताव सादर केलाय. तिथं बोट क्लब बनवायचा आपला मानस आहे. आपल्यापैकी प्रत्येक जण शनिवार रविवारी आपल्या परिवारासोबत विरचक धरणावरती जातात. पिकनिक स्पॉट म्हणून तिथं काहीच नाहीये, पण तरी लोक जातात, फॅमिली सोबत तिथं बसतात, काही ना काही जेवण नाश्ता घेऊन जातात. त्याच्यासाठी आपण ते डेव्हलपमेंट प्रपोजल महाराष्ट्र शासनाकडे सादर केलं. 20 कोटी रुपयाचा प्रस्ताव आहे. एक बोट क्लब असेल, गार्डन असेल, रेस्टॉरंट असेल आणि तिथं राहण्याची व्यवस्था सुद्धा असेल. हा आमचं शहरासाठी विजन आहे. आज शहरामध्ये काही भागामध्ये ड्रेनेजच्या पाईपची, गटारीची समस्या आहे. आपण जे मागच्या काळात गटारीचं काम केलं तो टप्पा 1 होता. टप्पा 2 चा प्रस्ताव बी महाराष्ट्र शासनाकडे आपण सादर केलाय. 80 कोटीचे रस्ते प्रकल्पाचं काम डीपी रोडचा नंदुरबार शहरामध्ये चालू आहे. कॉलन्यांना आपण जोडायचा प्रयत्न करतोय. रस्ते असो, नळ पाणी असो, गटार असो, या सगळ्या सुविधा आज आपण कॉलन्यांमध्ये दिल्या आहेत. तरी म्हणतात की शहरामध्ये काही झालं नाही. अहो, डोळे लागतात बघायला. तुम्ही आजपर्यंत काही केलं नाही म्हणून तुम्हाला लोकांचं केलेलं काम दिसत नाही. तुम्ही फक्त विरोध करतात म्हणून तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये विरोध करणं एवढंच तुमची बुद्धी राहिलेली आहे. जरा उदाहरणाने तुम्ही सांगायला पाहिजे की शहरात काम झाले. गलती से मालीवाड़ा में बोलते बोलते बोल गए की मालीवाड़ा छोड़ के आपके शहर में विकास हुआ. मी ताईचा बी आभारी आहे. कमीत कमी हे तरी तिने कबूल केलं की मालीवाड़ा सोडून शहरामध्ये विकास झाला. अरे, ज्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडवरती तुम्ही स्टेज लावून भाषण करतात तिथं सुद्धा तुम्ही सांगतात की इथं रस्ते बनवले. तुम्ही काय डोळे बिडे फुटलेत का काय, काही समजत नाही. पण तरी मागच्या टाइमाला तुम्ही सर्वांनी कमळाच्या फुलवरती बापू साहेबांना मतदान केलं. मी 2 दिवस बापू साहेबांसोबत फिरत होतो प्रचाराला. बापू साहेब हाथ जोड़ जोड़ के सबको बोल रहे थे कि कमल नहीं है, धनुष्यबाण है, याद रखना. बापू साहेब चलता चलता सांगायचं की इनको बहुत बोलना पड़ेगा कि अपनी निशानी कमल नहीं, अभी धनुष्यबाण पे मतदान करना है. प्रभू रामाच्या हातात भी धनुष्यबाण आहे आणि हे जे उमेदवार बसले यांची सर्वांची निशाणी भी धनुष्यबाण आहे. मी तुम्हाला हात जोडून सर्वांना नम्र विनंती करतो. 2 तारखेला मतदान आहे. धनुष्यबाण हा निशाण आहे. 3 मतं आपले धनुष्यबाणाला द्या आणि शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा, एवढीच पुनश्च विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. रावली बागे बोल ना. ओरिजिनल शिवसैनिक येतो. भारतीय जनता पार्टीची युवा मोर्चाचे उप जिल्हा प्रमुख बाबा यांचा प्रवेश आज शिवसेनेत आपल्या सर्वांची उपस्थितीत होत आहे. संतोष भाऊ चौधरी म्हणजे संतोष पेलवान वारपडेकर यांचे सुपुत्र राहुल बाबा यांचा आज प्रवेश. पुनश्च सर्वांना टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करूया. यानंतर आपल्या सर्वांची प्रेरणास्थान आदरणीय बापू साहेब आपल्या समोर आपले मार्गदर्शन व्यक्त करतील त्यांना विनंती करतो.
बोला छत्रपती शिवाजी महाराज की. मला वाटतं जेवण केलेलं नाही, आवाज नाही येते. एवढं सगळं आजूबाजूला सगळं जेवणावडे चाललेली आहे. मला वाटतं उपाशी आहेत अजून पण. जोराने एकदा छत्रपती शिवाजी महाराज की. संत जगनाडे महाराज की. आजच्या या प्रभाग क्रमांक विशेष करून 16, 17, 18 तर काही कॉर्नर येतो असा त्रिवेणी संगम असलेला 16, 17 आणि 18 च्या या कॉर्नर सभेला उपस्थित असलेले युवा नेते रामभैया रघुवंशी, आता ज्यांनी जे ओरिजिनल आधीचे शिवसैनिक होते परंतु काही मतभेदामुळे दूर गेलेले ते पुनश्च आता शिवसेनेत दाखल झालेले असे आमचे लाडके युवा नेतृत्व राहुल बाबा, आमच्या भगिनी अक्काताई आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रभाग क्रमांक 16, 17 आणि 18 चे सर्व सन्माननीय होऊ घातलेले नगरसेवक आणि एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माझे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, माझ्या माता भगिनी आणि युवा मित्रांनो, सर्वप्रथम मी तुमच्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की जेवणाची वेळ जरी झालेली तरी एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात. पण उपस्थिती ही याच्यापेक्षा 3 पटीने असायला हवी होती. परंतु काय सगळीकडे जेवणावळीचे एवढा धूमधडाका चाललेला आहे की आमच्या नगरसेविका पदाचे उमेदवार नीनाताई यांच्याकडे वेगळंच जेवण चाललेलं आहे, बाजूच्या गल्लीमध्ये वेगळंच जेवण चाललेलं आहे, आमच्या वाडीमध्ये वेगळंच चाललेलं आहे. सगळीकडे जेवणावळी चाललेली असल्यामुळे काही प्रमाणामध्ये उपस्थिती कमी आहे असं मला जाणवतंय. भाजपमध्ये पावभाजी पण चालू आहे, कारण की भाजपवाल्यांनी षडयंत्र केलेलं होतं की यांची सभा आहे, कमी उपस्थिती पाहिजे. परंतु त्यांना माहित नाही की आदरणीय काका साहेबांवरती संपूर्ण प्रेम करणारी माझी मंडळी आहे. जरी काका साहेब तुमच्या आमच्यातनं गेले, त्यांचे छत्र जरी आपलं हिरून गेलं तरी ही प्रेम करणारी मंडळी आहे. म्हणून या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. पुनश्च तुमचे मी आभार व्यक्त करतो की आज आमच्यावरती जरी एवढं मोठं संकट आमच्या परिवारावरती आलेलं होतं आणि त्या परिवाराला सावरण्यासाठी गल्लीतल्या बच्च्यापासून तर 90 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत तिथे येऊन आमचं सांत्वन करत होतं. प्रत्येक जण आम्हाला धीर देण्याचा प्रयत्न करत होता, प्रत्येक जण आमचं सांत्वन करत होतं, प्रत्येक जण आमच्या अश्रू पुसण्याचे काम करत होतो आणि एकच सांगत होता की काकांनी माझे हे काम केलेले बापू, काकांनी माझे असं केलेले, काकांनी माझ्या मुलीचा संसार बसवलाय, काकांनी आम्हाला असं केलेले. प्रत्येक जण येऊन सांगत होता. एवढी किमया काका साहेबांची होती त्या दिवशी आम्हाला जाणवली माझ्या मित्रांनो. कारण की प्रत्येकाशी त्यावेळेला असा व्यक्तिगत संपर्क तर येत नाही, परंतु काका साहेबांवरती प्रेम करणारे संपूर्ण मंडळी त्या ठिकाणी येऊन ज्या पद्धतीने काका साहेबांबद्दल सांगत होतो आणि प्रेम व्यक्त करत होतो त्यावेळेला आम्हाला वाटलं की आमचे वडील किती महान होते, किती मोठे होते. समाजातलीच नव्हे तर सगळे समाजातली मंडळी त्या ठिकाणी आलेली होती. माझे मुस्लिम बांधव असू द्या, माझे बोरा बांधव असू द्या, माझे ब्राह्मण समाज असू द्या, माझ्या तेली समाज असू द्या, माझे जयभीम समाज असू द्या, माझ्या सोनार समाज असू द्या, संपूर्ण मंडळी त्या ठिकाणी आली होती. हे प्रेम काकांनी सगळ्यांना दिलं होतं, ते प्रेम तुम्ही आम्हाला द्यावं म्हणून आजची सभा या ठिकाणी आयोजित केलेली. काल या ठिकाणी सभा झाली. कधी नाही येणारे आमचे खासदार मॅडम, माजी खासदार मॅडम या ठिकाणी आले. आनंद झाला. कमीत कमी त्यांना माहिती तरी पडलं की जळगाव बाजार नंदुरबार मध्ये कुठं असतं हे त्यांना माहिती पडलं. नाही त्यांना माहित नव्हतं की जळगाव बाजार कुठं आहे, काय आहे, त्यांना कळत नव्हतं. कारण की 10 वर्षात कधी आपल्या गल्लीत कधी आलेले नाहीये. काल त्यांनी सभा घेतली म्हणून आता उत्तर देण्यासाठी आम्हाला सभा घ्यायची म्हणून आजची ही सभा घेतलेली. 10 वर्ष खासदारकी गाजवलेल्या या माजी खासदार हिनाताई या ठिकाणी आले. त्यांनी तुम्हाला संबोधित केलं आणि काहीतरी मोठा स्क्रीन या ठिकाणी लावलेला होता आणि त्या स्क्रीन मध्ये मागच्या वेळेला चंदू भैया आणि मी
एकमेकांच्या समोर लढलेलो होतो. ती स्क्रीनवरती त्यांनी दाखवलं होतं की आमच्या समाजाबद्दल, म्हणजे विशेष करून चौधरी समाजाबद्दल, की चंदू भैयांनी म्हणजे काय बोललेले आहेत, चंदू भैया समाजाबद्दल काय बोललेले ते दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मी एकच सांगतो माझ्या बांधवांनो, या गावित परिवाराला कधीपासून आपल्या चौधरी समाजाचा पुळका आलेला आहे. आजपर्यंत कधी समाजाला यांनी विचारलं नाही. आजपर्यंत समाजाच्या कधी सुखदुःखात ते सामील झालेले नाही. समाजाच्या वाढीसाठी जे पैसे दिलेले 2 कोटी रुपये 2 वर्षापासून दिलेले, 2 वर्षापासून, परंतु एक सदाम सुद्धा आजपर्यंत मिळालेलं नाही. कारण की ते हेडच शिल्लक नाहीये. फक्त लोकांना उल्लू बनवायचं. मला वाटतं काही सोनार समाजाला दिलेले, भावसार समाजाला दिलेले, आपल्या तेली समाजाला दिलेले, ब्राह्मण समाजाला दिलेले, परंतु प्रत्येकाला जे दिलेले ते फक्त म्हणतो ना की कोपरावरती जर गोळ लावला तर चाकता पण येत नाही, फक्त बघावं लागतं. तसं फक्त 2 कोटीचं आपण पत्र बघतोय आणि समाधान मानतो की 2 कोटी दिल्या. पण आम्ही ज्या वेळेला शासनाकडे गेलो, शासनाकडे इन्क्वायरी केली, तर ते पैसे आजपर्यंत कुणालाच मिळू शकत नाही. कारण की त्या समाजाची जी वास्तू असणार ती वास्तू आपल्याला कलेक्टरच्या नावाने करून द्यावी लागते, तेव्हा ते पैसे आपल्याला मिळतील. अरे समाजाची वास्तू जर आहे तर समाजाची वास्तू ही प्रत्येकाच्या कष्टाने उभी राहिलेली आहे. प्रत्येकाने रुपये गोळा केलेला आहे आणि आज प्रत्येक समाजाची वास्तू उभी राहिलेली आहे. तर कुणाची कुठलाही समाज बांधव हे दुजावणार नाही की ही समाजाची वास्तू आपण कलेक्टरच्या नावाने करावी आणि ते पैसे घ्यावे. म्हणजे सांगायचे एवढंच की त्यांनी यावं, या ठिकाणी खोटं बोलावं, काही सांगावं. आणि समाजाबद्दल म्हणतोय की समाजाचा पुळका यांना जर आलेला आहे तर खरोखर समाजाबद्दल यांना जर एवढी आपुलकी होती तर मागच्याच वेळेला हे समाजाबद्दल काय बोलले तुम्हा आम्हाला पण माहिती आहे माझ्या मित्रांनो. त्याच्या 4 भिंतीच्या आत काय बोलतात हे तुम्हा आम्हाला माहिती आहे माझ्या मित्रांनो. म्हणून हे ढोंगी ज्या ज्या वेळेला येतात त्यांचे ढोंग दाखवतात आणि लोकांची दिशाभूल करतात. ते यांच्या दिशाभूल केल्यावर तुम्ही येऊ नका. दुसरा आणखी म्हणत होते की भारतीय जनता पार्टीने चौधरी समाजाला फार मोठा मान दिलेला आहे आणि जास्तीत जास्त नगरसेवक त्यांनी उभे केलेले. त्यांनी फक्त भारतीय जनता पार्टीकडनं माझ्या मित्रांनो फक्त 4 ते 5 नगरसेवक उभे केलेले आहेत. आणि शिवसेनेच्या वतीने माननीय आमदार चंद्रकांतजी रघुवंशी शिरीषदादांनी चौधरी समाजाचे जवळपास 7 नगरसेवक उभे केलेले आहेत. हा तुमच्या आमच्या अभिमान माझ्या मित्रांनो. आपले 7 नगरसेवक या ठिकाणी उभे केलेले आहेत. फक्त यायचं, खोटं बोलायचं. खोटं बोलण्यामध्ये काय डिग्री त्यांनाच माहिती. आता राम भैया बोलले काय बोलायचं होतं तर, परंतु लोकांची दिशाभूल कसं करायचं हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो. 10 वर्षामध्ये कधी समाज म्हणजे भाटगल्ली, तेली गल्ली, आपली ज्या जळका बाजार, बोरी गल्ली कधी यांनी पाय ठेवलेले नाहीये. कधी आपल्याकडे आले नाही, आपल्या सुखदुःखात कधी हे सामील झालेले नाहीयेत. आणि आता यांना समाजाबद्दल पुळका येतोय. म्हणून यांच्या बोलण्यावरती तुम्ही जाऊ नका. एवढंच नव्हे तर कैलासवासी प्रवीण बापू आमचे चांगले मित्र पण होते, ज्याला अजात शत्रू म्हणतात. की मैत्री पण करावी तर मनाने करावी, दुश्मनी पण करावी तर मनाने करावी. परंतु ज्या वेळेला प्रवीण बापू गेले, झालं होतं आमच्यामध्ये दुरावा नाही असं काही नाहीये. 11 वर्ष एकमेकांपासून दूर होतो ते आम्ही मान्य करतो. परंतु शेवटी काकांची एक इच्छा होती की समाज संघटित असणार तरच आपलं बळ असणार. आणि ते प्रवीण बापूंनी मान्य केलं आणि सामंजस्य संपूर्ण एकत्र झालो. म्हणून मागच्या वेळेला भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांच्या परिवाराला आम्ही 3 सीट दिलेल्या होत्या. एक गौरव अण्णांची सीट होती, एक प्रवीण बापूची होती आणि प्रवीण बापूच्या ज्या सौभाग्यवती होत्या त्या वहिनींचे होते. आणि तिघच्या तिघ नगरसेवकपदी विराजमान झालेले होते.
त्यानंतर बापूंच्या अकस्मात निधन झाल्यानंतर आम्ही भैया साहेबांकडे गेलो आणि भैया साहेबांना सांगितलं की भैया साहेब या ठिकाणी प्रवीण बापूच्या घरातच आम्हाला कुणाला तरी उमेदवारी द्यायची आहे, तर मेहरबानी करून त्यांच्या समोर तुम्ही कुणाला उभं करू नका. भैया साहेबांनी आमच्या शब्दाला मान दिला. राजकारणात जरी एकमेकांच्या आम्ही विरोधक जरी असलो, परंतु नीतिमत्ता, तत्व आणि प्रिन्सिपल काय असतं ते एकमेकांनी जोपासले, म्हणून त्यांनी आमच्या शब्दाला मान दिला आणि आकाश प्रवीण चौधरीला आम्ही नगरसेवक पदी विराजमान केलं, बिनविरोध विराजमान केलं. जो कोणी त्यांच्या समोर उभा होता त्याला आम्ही बसवण्याचा प्रयत्न केला आणि या भावाला आम्ही बिनविरोध या ठिकाणी निवडलं. परंतु आपण म्हणतो ना की ऐसा परामोश, ज्याला उपकाराची जाणीव नाही, त्याला सुद्धा सांगितलं होतं आम्ही की तू शिवसेनेत ये. संपूर्ण आपण मंडळी जर शिवसेनेत गेलोय, या गावित परिवारापासून दुरावलेलो आहोत, तर कशासाठी दुरावलेत आम्ही? भारतीय जनता पार्टीपासून नव्हे, तर या गावित परिवारापासून दूर झालेलो आहोत. यांनी फक्त आजपर्यंत वापर केलेला आहे समाजाचा. यांच्या मनामध्ये खरोखर जर आपल्या समाजाबद्दल प्रेम राहिलं असतं तर समाजाच्या काही मंडळींना यांनी खरोखर कुठेतरी नोकरीला लावलेलं असतं, उद्योगधंद्याला यांनी निधी उपलब्ध करून दिला असता, पण यांनी आजपर्यंत काहीच केलेलं नाहीये. आज आकाश प्रवीण चौधरी आणि त्याच्याबरोबर जो उभा आहे दुसरा चारुदत्त कळवणकर, या चारुदत्त कळवणकरला सुद्धा 16 नंबर मध्ये आम्ही तिकीट देण्याचं मान्य केलेलं होतं. 14 तारखेला याला कन्फर्मेशन दिलं, 15ला काकांचं निधन झालं, 17 तारखेपर्यंत याला सांगितलं की तुला तिकीट देतो, चारूला तिकीट देतो आणि आकाशला तिकीट देतो, हे आम्ही त्यांना कन्फर्म केलेलं होतं. परंतु या दोन गद्दारांनी भारतीय जनता पार्टीचं तिकीट घेतलं. भारतीय जनता पार्टीचे तिकीट घेऊन एक प्रकारे आम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न केला की आम्ही पण काय करू शकतो आणि त्या गावी सेनेमध्ये सामील झाले. आज जर तुम्ही बघत असणार भारतीय जनता पार्टीने जे उमेदवार उभे केलेले आहेत ते खरोखर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नव्हे, तर ते गावी सेनेचे उमेदवार आहेत. माझ्या मित्रांनो, ते गावी सेनेचे उमेदवार आहेत आणि त्यांनी या प्रभागामध्ये तुमच्या आमच्यामध्ये मतभेद निर्माण व्हावे म्हणून तो बिचारा आमचा दीपक चौधरी 18 नंबर मध्ये उभा केला, तो पंकज चौधरी 17 नंबर मध्ये उभा केला, तो दीपक चौधरी इथं राहतो कॉर्नरला. त्या बिचाऱ्याला राजकारणाचा काही गंध नाही, सामाजिक बांधिलकी नाही, कुठल्या गोष्टी काही नाही आणि त्याला घेतलं, त्याला उभं करून दिलं. लोकशाही आहे, अवश्य त्यांनी उभं करावं, त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाहीये. परंतु मित्र, मी तुम्हाला एक सांगतो की यांनी हे एवढे संधी साधू आहेत, हे एवढे संधी साधू आहे की आमच्यावरती संकट कोसळलेले त्यांनी बघितलं. आदरणीय काका साहेब 15 तारखेला गेले, 16 तारखेला रविवार होता आणि 17 तारखेला फॉर्म भरायचा होता. ते यांनी संधी साधली की आता हा परिवार काही बाहेर निघणार नाही 13-14 दिवस आणि त्या संधीचा लाभ देण्याचा हा चारुदत्त कळवणकर असू द्या, हा आकाश प्रवीण चौधरी यांनी जे पिलावड जे उभं केलेले ते असू द्या, हे काहीतरी संधी साधण्याचा प्रयत्न केला आणि जेणेकरून हे जर 15 दिवस बाहेर निघाले नाही तर 100% आपण या ठिकाणी विजय हो असा हेतू यांच्या मनामध्ये होता आणि पाप यांच्या मनामध्ये होते, म्हणून या ठिकाणी उभे राहण्याचा प्रयत्न केला. मी या ठिकाणी त्यांना एकच सांगू इच्छितो की मायबाप जनतेने, या परिसरातल्या जनतेने, तो कुठलाही समाजाचा असू द्या, तो सोनार समाजाचा असू द्या, तो ब्राह्मण समाजाचा असू द्या, तो भोरी समाजाचा असू द्या, तो मुस्लिम समाजाचा असू द्या, तो तेली समाजाचा असू द्या, तर मराठा समाज असू द्या, राजपूत समाज असू द्या, तांबडी समाज असू द्या, प्रत्येक परिवाराने
हिरा काकाच्या परिवारावरती प्रेम केलेले आहे. हिरा काकाच्या परिवाराचं तिथे जवळ राहिलेले आहेत माझ्या मित्रांनो. या संधी साधूंनी जो प्रयत्न केलाय तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आज आम्ही आमच्या परिवाराच्या वतीने आणि चंद्रकांत रघुवंशी यांच्या वतीने तुम्हाला विनंती करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की प्रभाग क्रमांक 16 मध्ये प्रथमेश चौधरी यांना उभं केलेले ते श्री दादाचे सुपुत्र आहेत. प्रभाग क्रमांक 16 मध्ये महिला म्हणून देवाभाऊ यांची मिसेस लीनाताई यांना उभं केलेले आहेत, ते पण या वार्डातले. प्रभाग क्रमांक 17 मध्ये प्रशांत चौधरी ज्याला आपण प्रेमाने भैया सोडा म्हणतो त्यांना उभं केलेले आहे. त्यांच्या बरोबर काय नाव ताईचं, पार्वतीताई बिल यांना उभं केलेलं आहे. प्रभाग क्रमांक 18 मध्ये गौरव चौधरी जो माझा मुलगा आहे, लहान भावाचा मुलगा आहे, त्याला उभं केलेलं आहे. त्याचे जर क्वालिफिकेशन तुम्ही बघणार माझ्या मित्रांनो, तर BA मध्ये पॉलिटिक्स सायन्स मध्ये त्याने BA केलेले, LLB केलेले, LLM केलेले, UPSC ची प्रिलिम पास झालेला आहे, मेन एक्झाम पर्यंत पोहोचलेला आहे. आणि भारतातली सगळ्यात मोठी जी एक्झाम असते मिलिटरीची, सेंट्रल डिफेन्स अकॅडमी, ती सुद्धा एक्झाम तो पास झालेला आहे. आणि ते एक्झाम पास होतो इंटरव्ह्यू पर्यंत गेलेला आहे. एवढा क्वालिफाईड पोरगा आज तुमच्या सेवेसाठी आम्ही दिलेला आहे. काही 3-5 लोक म्हणतात राम भैया या ऐसा बोल रहे लोग, बाकी जो उनके जो चमचे जो अभी घूम रहे ना, की हे मुलं तर म्हणे मुंबईला असतात, हे मुलं इथं राहत नाही. त्या 3 पाटांना मी सांगू इच्छितो की 3 पिढीपासून काका स्वतः असू द्या, काकांच्या परिवार असू द्या, आम्ही असू द्या, श्री दादा असू द्या, आणि हा 3रा जनरेशन आज तुमच्या सेवेसाठी आम्ही सुपूर्द करतोय. माझ्या मित्रांनो, 3रं जनरेशन तुमच्या सेवेसाठी आम्ही सुपूर्द करतोय. आज प्रथमेश तुम्ही बघत असणार, मागच्या 3 वर्षापासून 2 वर्षापासून इथंच आहे. गौरवला बघत असणार, तो सुद्धा इथंच आहे. प्रशांत सोडाला प्रशांत भाईला बघत असणार, तो सुद्धा इथंच आहे. म्हणजे मनापासून सेवा करणारे जर कोणी असणार तर ही मंडळी आहे. आणि ते तुम्ही करोनाच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असणार. करोनाच्या काळामध्ये कुणी कुणाला भेटत नव्हतं, भाऊ भावाला भेटत नव्हतं, बायको नवऱ्याकडे बघत नव्हते. जर एखाद्याला करोना झाला तर त्याला जर रूम मध्ये टाकलं तर कुणी त्याला स्पर्श सुद्धा करत नव्हतं. त्यावेळेला नंदुरबार शहरामध्ये फक्त 2च परिवार जागा झाला. तो होता आदरणीय भैया साहेबांचा परिवार आणि हिरा काकांचा परिवार. त्यावेळेला रेमडेसिवीर इंजेक्शनचे जर वाटप जर कोणी केलं असणार तर भैया साहेबांनी केलेलं होतं आणि शिरीष दादांनी आम्ही केलेलं होतं. आणि एक मुलं त्यावेळेला रात्री 2-2 वाजेला बसून हे रेमडेसिवीरचे वाटप करत होतो. मित्र, मी तुम्हाला या ठिकाणी एकच सांगतो की मुलं इथंच असणार आहेत, तुमच्या सेवेसाठी असणार आहेत. कधी त्यांना हाक मारा, तुमच्या हाकेला साथ दिल्याशिवाय ते राहणार नाही. एवढं अभिवचन मी तुम्हाला या ठिकाणी देतो. माझ्या तो आमच्या हर्षल भाऊ नंदुरबारची भाकर खातो, कापर मध्ये राहतो, आणि तो इथं सांगतो की त्या पोरे म्हणे मुंबईला राहतील म्हणे, त्या काय तुम्हाला जोडी येतील. अरे भाऊ, तू 6 वाजेनंतर तू तरी ठिकाणावर राजकारी म्हणून दादा, 6 वाजेनंतर तुला धुंडा पडेल की तू कोठे आहे, काय तू कधी कोठे राहस, काय राह, कधी खापर मागे येते, खापर मध्ये डायरेक्ट गुजरात माझ्या 4 महिन्यानंतर तू परत ये. गुजरातમાં जास्त कसानो असते, जास्त मी काय जास्त बोलच नाही, पण गुजरातना जे मेन पाहुणा आहेत पोलीस, त्या बरोबर त्याचे लय जातात, 2-3 महिना ठेवतात आणि नंतर त्याला परत धाडतात. म्हणजे सांगणं असं आहे, सांगायचं असं आहे की हे मंडळी जे कधी समाजसेवेसाठी आले नाहीये, ही मंडळी
कधी कोणाच्या सुखदुःखात आलेले नाहीये, हे मंडळी कधी कोणाच्या संकटामध्ये मदतीला आलेले नाहीये आणि ते आज तुमच्या समोर मत मागतायत. अरे कमीत कमी आमचे जे उमेदवार त्यांची तर इज्जत करा. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना सांगतोय की त्यांची तर इज्जत करा. जरा तोडीला तोड असे उमेदवार तर तुम्ही द्या त्यांच्या समोर. जो बिचारा दीपक, त्याला सुद्धा लायसन्स मीच मिळवून दिलेलं आहे. त्या हॉटेलला जागा सुद्धा मीच मिळवून दिलेली आहे. जगनांना होते, जगनांना माहितीये, त्याच्या परिवाराला माहितीये, ते विजू मनसेला माहितीये. वाटतं हे सांगायचं असं आहे की या परिवारावरती अनेक उपकार केलेले आहेत. प्रवीण बापूला सुद्धा आम्ही, जरी आमची जवळीक झाली, त्याच्यानंतर त्याला प्रॉमिस केलेलं होतं की तुझ्या घरात 3 नगरसेवक देऊ, ते सुद्धा आम्ही केलेले आहे. जगन अण्णाला हॉटेल घेण्यासाठी आम्ही जागा उपलब्ध करून दिली, आम्ही जागा दिलेली आहे. अरे कमीत कमी तुम्ही एवढी तर जाण ठेवा की या परिवाराने तुमच्यासाठी काय केलेले आहे, ती जाण तर तुम्ही ठेवा. आणि आमच्याबद्दल बदनामी करतायत तुम्ही, करा, निश्चित करा. कारण की तुमचे नेते तसे आहात म्हणून तुम्ही तसा आहात असं आम्हाला या ठिकाणी वाटतंय. बोलायचं तर भरपूर होतं, वेळ कमी आहे. फक्त मला वाटतं किती 5 मिनिटं वाक्यच करेल. म्हणजे दादा 3 मिनिटं नाही ना रे, 7 मिनिटं वाक्य. डोंट वरी मित्र, बोलायचं तर भरपूर काय होतं. माझी सगळ्यांना या ठिकाणी विनंती आहे की या परिसरातील जनतेने, माझ्या माता भगिनींनी, सर्व समाजातील बांधवांनी आमच्या परिवारावरती प्रेम केलेलं होतं. ही सभा फक्त मला तुम्हाला संबोधित करण्यासाठी एवढंच होतं की काल ज्या पद्धतीने त्या बोलून गेल्या त्याला उत्तर आम्हाला द्यायचं होतं आणि त्या अनुषंगाने आम्ही उत्तर दिलेलं आहे. आज चंद्रकांतजी रघुवंशी मी जरी मागच्या वेळेला विरोधात लढलो, परंतु आज एक याच्यासाठी झालो आहे की या शहराचं आम्हाला संरक्षण करायचंय, या शहराचे हित जपायचंय. ज्या वेळेला या शहरावरती संकट आलं, करोनाचं संकट आलं, त्यावेळेला या 2 परिवारांनी तुम्हाला साथ दिलेली आहे. त्याचं सुद्धा त्यांनी राजकारण केलेलं होतं. मी रेमडेसिवीर कुठनं आणलं त्या कंपनीची कंप्लेंट सुद्धा यांनी केलेली आहे. भैया साहेबांनी रेमडेसिवीर कुठनं आणलं त्या कलेक्टरची इन्क्वायरी यांनी लावलेली आहे. एवढेच नव्हे तर ज्या ज्या वेळेला या शहरातनं मोर्चा निघाला ते या बंद शटर वरती सुद्धा कुणी लाता मारलेले आहेत. त्यांच्या आता कोण येत तुम्हाला सुद्धा माहिती आहे. मोर्चा निघाला, निगोदा मोर्चा, ज्याला त्याला काढण्याचे अधिकार आहेत, आम्हाला त्याच्याबद्दल काय म्हणणं नाहीये. परंतु सराफ सोनार कुंड पासून ते या गलीपर्यंत शटर कसं तुटेल, कारण की सगळे सोने चांदीचे दुकान आहेत या ठिकाणी. माझे मारवाडी समाजातील बांधवांची दुकान आहेत, कपडा व्यापार आहे, बोरी समाजाची दुकानं आहेत. ज्या वेळेला मोर्चा निघाला, मोर्चा निघाल्यानंतर हिनाताई तुम्ही जो व्हिडिओ दाखवतात ना, आम्ही जर तुम्हाला व्हिडिओ दाखवू ना, तर त्या मोर्चाला जे तुम्ही प्रोत्साहित केलेलं होतं, मोर्चाला पैसे देऊन लांब लांब तुम्ही ते बांधव, आदिवासी बांधव या ठिकाणी बोलवले होते की त्या बिचारांना काय कळत होतं, पण तुम्ही त्यांना उत्तेजित केलेलं होतं. त्यातले काही माझ्या काही म्हणजे त्यांनी उत्तेजित केलेले काय असतील त्या मंडळींनी शटरवरती लाता मारलेल्या आहेत, लाता, की ते शटर कसं फुटेल आणि दुकान कसं लुटलं जाईल, ते दुकान कसं लुटलं जाईल हे त्यांनी केलेलं होतं माझ्या मित्रांनो. आम्हाला म्हणतात की हे दुकान लुटतील, हे करतील, ते करतील. तो व्हिडिओ दाखवतात. आम्ही तुम्हाला तुमच्या व्हिडिओ जर दाखवला ना तर गावात फिरायला तुम्हाला जागा नसणार, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि याच्यानंतर असे व्हिडिओ तुम्ही दाखवू नका, एवढी विनंती मी तुम्हाला करतोय. उपस्थित माझ्या बंधूंनो, उपस्थित माझ्या माता भगिनींनो, मी तुम्हाला पुनश्च विनंती करतोय की हे ढोंगी संधी साधू भारतीय जनता पार्टीच्या नावावर जे उभे आहेत, पण हे भारतीय जनता पार्टीशी यांना घेणं देणं नाहीये, भारतीय जनता पार्टीचे विचारशी यांना घेणं देणं नाहीये. ही जे सेना उभी आहे फक्त गावी सेना उभी आहे, आणि जे उभे आहेत ते लाभार्थी उभे आहेत. ज्यांना करोडचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले ते उभे आहेत. ते फक्त त्यांची संधी साधण्यासाठी, त्यांना खुश करण्यासाठी उभे आहेत. यांना जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे, आणि जागा दाखवण्याची वेळ तुम्ही मतदान रूपाने तुम्ही त्यांना दाखवा, एवढी विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. या ठिकाणी चंद्रकांत रघुवंशी साहेब सुद्धा येणार होते, परंतु बाहेरचे कुणी वक्ते आलेले आहेत, त्यांना त्या ठिकाणी जावं लागलं.
म्हणून त्यांची बॅटिंग सुद्धा मला करावी लागली, नाही तर ते सुद्धा या ठिकाणी आले असते, परंतु आले नाही. श्री दादा आज आपण असल्यामुळे ते सुद्धा आले नाहीयेत. त्यामुळे तुमची दिलगिरी व्यक्त करतो आणि सगळ्यांना पुनश्च विनंती करतो की तुम्ही प्रचंड संख्येने धनुष्यबाणावरती नगराध्यक्ष पदासाठी रत्नाताई रघुवंशी उभे आहेत. 16 नंबर प्रभाग, 17 नंबर प्रभाग, 18 नंबर प्रभाग, 19 नंबर प्रभाग, 20 नंबर प्रभाग, ज्या ठिकाणी तुमचे मित्र असणार, समाज बांधव असतील, 11 नंबर शेजारच्या प्रभाग, जिथे जिथे तुमचे मित्र परिवार असणार, तिथे तिथे माझे समाज बांधव असतील, त्यांनी धनुष्यबाणावरती बटन दाबावे आणि धनुष्यबाणाला प्रचंड मतांनी आपण विजयी करावं, एवढं आवाहन मी तुम्हाला करतो. तुम्हाला 3 मतं देण्याचे अधिकार आहेत. एक नगराध्यक्षाला द्यायचे आणि त्या प्रभागातील 2 उमेदवार जे उभे त्यांना तुम्हाला द्यायचे. फक्त 20 नंबर प्रभागामध्ये 1 नगराध्यक्ष आणि 3 नगरसेवकांना द्यायचे. एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आणि जे प्रेम, जे आशीर्वाद तुम्ही आमच्या परिवाराला दिलाय, असा आशीर्वाद तुम्हाला आमच्यावरती राहू द्या. आज काकासाहेबांचे छत्र जरी आमच्या डोक्यावर गेलेले आहे, तर तुमचे छत्र आमच्या डोक्यावरती राहू द्या, एवढं मी माझ्या परिवाराच्या वतीने तुम्हाला विनंती करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. आणि 2 तारखेला प्रचंड मतांनी संपूर्ण उमेदवाराला विजय करा, एवढी प्रार्थना तुम्हाला करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संताजी.